जाण्यापूर्वी NRC आणि CA या संदर्भातली नियमावली नव्हती, ती नियमावली तयार झाली. मोदी पुन्हा सत्तेवरती आला ते NRC आणि CA लागू केल्याशिवाय राहणार नाही, एवढं आपण लक्षात घ्या. मित्रो, मोदींची असणारी ही जी गॅरंटी आता येते की संविधान मी बदलणार नाही. या मुलाखती झाल्यानंतर परकाला प्रभाकरांची मुलाखत झाल्यानंतर पंतप्रधान प्रत्येक सभेमध्ये आम्ही हे संविधान बदलणार नाही, तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो की बाबासाहेब जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाही, अशी ती गवाही देतो. तुम्ही आणि मोदी सारखेच आहात, काही फरक नाही. तुमच्यामध्ये मोदीमध्ये फरकच नाही. टाळ्या वाजवतोय त्याला. तुम्ही सुद्धा शपथ घेताना कुणाची शपथ घेता? कुणाची शपथ घेता? आईची शपथ घेता, बापाची शपथ घेता, कोणाची शपथ घेता? त्याला एक भूल आहे. शपथ खोटी झाली तर मरणार कोण? आई मरेल, बाप मरेल, पोरगा मरेल, मी जिवंत नाही. मी माझी शपथ घातली, अरे मी खरं बोलतोय असं मी कधी शपथ घात नाही. मी दुसऱ्याची शपथ खातो. मोदी सुद्धा तेच म्हणतोय की बाबासाहेब आले तरी घटना बदलू शकणार नाही. अरे बाबासाहेब इथे 1956 आपल्यामधून निघून गेले ना, आता काय परत येणार नाही आणि परत येणार नाही म्हणून बदलणार नाही. प्रश्न बाबासाहेब बदलतील की न बदलतील हा नाहीये. प्रश्न हा आहे की मोदी ही घटना बदलणार की न बदलणार. तो परकाला प्रभाकरन असं म्हणतोय की मोदी ही घटना बदलल्याशिवाय राहणार नाही. ठाम मताने तो त्या ठिकाणी सांगतोय. जेव्हा मोदी बाबासाहेबांच्या पाठीमागे लपू नका, बाबासाहेब काही येणार नाही, त्यांना काही जीवन करण्याची संजीवनी अजून निर्माण झालेली नाही. प्रश्न हा आहे की नरेंद्र मोदी नावाचा जो पंतप्रधान आहे तो 2024 ते 2029 या कालावधीमध्ये घटना बदलणार की नाही याची त्यांनी गवाही त्या ठिकाणी दिली पाहिजे. गवाही तो कोणाची देतोय? तुम्ही जशी आईची देताय, बापाची देताय, पोराची देताय, तसं तो गवाही बाबासाहेबांची देतोय. पण तो स्वतः म्हणत नाही की मी ही घटना बदलणार नाही, याची तो असताना शाश्वती त्या ठिकाणी देत नाही. आपण शपथ घेताना आपल्याला माहिती आहे की ही शपथ खोटी आहे. आपल्याला माहिती आहे ही शपथ खोटी आहे, पण समोरच्याला पटवलं पाहिजे. मग पटवण्यासाठी आई, बाप, पोरग जे कोण असेल त्याला आईगणीवरती घालून मी बाबा. तसं नरेंद्र मोदी सुद्धा करतोय की तू बाबासाहेबांना आईगणीवरती घालून सांगतोय की बाबासाहेब सुद्धा घटना बदलू शकत नाही. आणि लेखा बाबासाहेब बदलतील की न बदलतील हा प्रश्न नाही. तू बदलायला निघालेला आहेस, तू बदलणार नाही असं आश्वासन दे ना. आणि मोदीचं हे आश्वासन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण खुंगाट बांधली पाहिजे की मोदी ही घटना बदलणार आहे आणि ह्या घटना बदलण्यापासून थांबवायचं असेल तर मोदीच्या विरोधात मतदान द्या, अशी असणारी परिस्थिती. थांबवायचं असेल तर एकच मार्ग आहे. या मतदारसंघामध्ये मोदीचा पार्टनर कोण? शिंदेगड, बरोबर.
2 महिन्यामध्ये तुम्हाला शिंदे दिसणार नाही. त्याचं काम झालेलं असेल, इलेक्शन संपलं, काम संपलं. हप्ता का नाही घेत त्याच्यामध्ये मित्रो. आणि म्हणून त्या मुलाखतीनंतर मोठी घालव मी जनतेला असताना तो जो परकला प्रभाकरण आहे, निर्मला सीतारामन यांची यशवंत आहे, यशवंत आहे, सुखी जीव आहे, मंत्रीपद आहे, भारताची आखी तिजोरी त्यांच्या हातामध्ये आहे. पण माणुसकी शिल्लक असल्यामुळे त्यांनी उद्या या देशामध्ये काय होणार याचा आगा आपल्याला केला. त्यांनी आपला सगळा जीव धोक्यात घातला. त्यांनी असणारा जीव आपला धोक्यात घालून या देशाच्या नागरिकांना जागृत करायचा प्रयत्न केला. बाबा रे, हा नरेंद्र मोदी तुम्हाला दिसतो तसा नाही, तुम्हाला दिसतो तसा नाही. बहनो आणि भाईओ त्यांनी केलं म्हणजे समजायचं कुणाला तरी मातीत घालायला तो निघालेला. दोन 2014 ते राज्यसभेमध्ये उत्तर देईपर्यंत या देशामधले, ही माझी माहिती नाहीये, राज्यसभेमध्ये दिलेल्या एका उत्तराची माहिती आहे. माहिती काय आहे की 2014 ते उत्तर येईपर्यंत या कालावधीमध्ये 17 लाख कुटुंब, 17 लाख कुटुंब की ज्यांची किमान मालमत्ता 50 कोटीची आहे, त्यांनी हा देश सोडून दिला, नागरिकत्व सोडून दिलं. बाबा, हिंदूंचं राज्य सोडून जाणारे सगळे 17 लाख हिंदू आहेत, त्याच्यामध्ये ख्रिश्चन नाही आणि त्याच्यामध्ये मुसलमान. दाखवण्यासाठी आम्ही मुसलमानाच्या विरोधात, दाखवण्यासाठी आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात आहोत. पण या ठिकाणी यांच्या सत्तेच्या कालावधीमध्ये, भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या कालावधीमध्ये 17 लाख कुटुंब यांनी नागरिकत्व सोडलं आणि परदेशी गेले, अशी असणारी परिस्थिती आहे. मी हिंदू महासभा, बजरंग दल, त्याच्यानंतर संघ परिवार या सगळ्यांना विचारतोय, तुम्ही कुठच्या तोंडाने मोदीला पुन्हा सत्तेवरती म्हणा हे सांगताय? तुम्हाला लाज वाटत नाही? मत मागताना तुम्हाला लाज वाटत नाही? या देशामध्ये जो हिंदू नागरिक आहे, आज त्याला मजबूर केला जातो, त्याला मजबूर केला जात आहे की या देशाचं नागरिकत्व सोड. आणि 17 लाख कुटुंब नागरिकत्व सोडून गेले अशी परिस्थिती. कुठल्या तोंडाने तुम्ही मत मागताय? खोटं असेल तर याच व्यासपीठावरती या आणि कुठल्या दिवशी याच सरकारने उत्तर दिला, राज्यसभेमध्ये उत्तर दिला, त्याचा उतारा मी आपल्या सगळ्यांना ठिकाणी केला.
तुम्ही राज्य करताय की पिळवणूक करताय हा त्याच्यातला भाग. स्वच्छ सरकार म्हणून या ठिकाणी सांगतो. कसलं स्वच्छ सरकार? या हिंगोलीमध्ये वसुली करणारा कोणी आहे का? काय त्याचं नाव? तो गल्ली गल्लीतून चोर वसुली करतो ना. हा मोठा चोर आहे. त्याचा बाप मोदी आहे. कारण का त्या इलेक्ट्रोनिक बॉन्ड म्हणजे मतदाराचा बॉन्ड जो आहे की ज्याचं सुप्रीम कोर्टाने प्रकरण बाहेर काढलं, बँकेला स्टेट बँकेला सांगितलं की कोणी कोणी किती किती बॉन्ड खरेदी केले आणि ते कुठल्या पक्षासाठी खरेदी केले याचा सगळा तक्ता जनतेपुढे मांडला. सगळा तक्ता जनतेपुढे मांडला. आणि त्या तक्त्यातून काय बाहेर पडलं? त्या तक्त्यातून बाहेर काय पडलं? त्या तक्त्यातून दोन गोष्टी बाहेर पडल्या. ज्यांच्यावरती ईडीची धाड आली, ज्यांच्यावरती ईडीची नोटीस आली, इन्कम टॅक्सची नोटीस आली, पोलिसाची नोटीस आली किंवा त्याला बेल मिळत नव्हता, आशाने हे मतदाराचे बॉन्ड खरेदी केले, भारतीय जनता पक्षाला दिले आणि त्याची सुटका झाली. अशी असताना त्याची सुटका झाली, इन्क्वायरी झाली नाही. या पंतप्रधानाने ईडी, सीबीआय, इतर एजन्स्या या कशासाठी वापरल्या? कशासाठी वापरल्या? तुम्ही लाजते कशाला? वसुलीसाठी वापरल्या हे आपण असं लक्षात घ्या. आणि वसुली कितीची केली तर त्याने 16,000 कोटीची वसुली केली ही स्टेट बँक सांगते. वसुली किती झाली तर 16,000 कोटीची वसुली झाली. इथला वसुलीदार मोठा वसुलीदार, पंतप्रधानाच्या कार्यालयातला वसुलीदार हा डाकू वसुलीदार. दोघांचे मार्ग एकच. आता तुम्हाला पंतप्रधान मानवतावादी पाहिजे की तुम्हाला असणारा पंतप्रधान वसुलदारी पाहिजे एवढं ठरवा. कोण पाहिजे? आपण मतदान कोणाला केलं पाहिजे? या मानवतावाद्याचा उमेदवार कोण आहे? बीडी चव्हाणांची निशाणी काय आहे? निशाणी काय आहे? आणि म्हणून मित्र, आजही शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करतो. कशासाठी आंदोलन करतोय? तर शेतीमध्ये जे पिकते त्याला भाव मिळाला.